नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मी सुजाता पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आजपासून ठरवलं आहे यूट्यूबवरती मोठे ब्लॉग टाकायचे. दोन्ही मुलांमध्ये टाईम काढून रोज टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला. मॉर्निंग झाली आणि बघा कसा उठला. सकाळी टिफिन बनवायला देत नाही म्हणून सकाळचं टाकते मी त्याला जोळीमध्ये. रात्रभर तो माझ्या पुढ्यातच असतो. आता उठला, आता बाहेर काढ सांगतोय मला. बघा बघा त्याची किती दुडदुड आहे. श्री, हॅलो, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आणि आजकाल ना श्रियांचं नवीन नाटक चालू झालं आहे. पहिला तो 10-10:30पर्यंत झोपायचा आणि आता तो लवकर उठायला लागला आहे. माझं जेव्हा टिफिन बनवायचा असतो सकाळचा तेव्हाच उठून राहतो. तेव्हा मग मी त्याला टाकते जोळीमध्ये. हो ना, खूप आजकाल नॉटी झालं आहे माझं श्रियान. आणि केस सगळ्यांना आवडत आहेत, केस सगळे वाढलेले आहेत. पण बघू आता इंडियाला जेव्हा जाईन तेव्हाच हेअरकट करायचा विचार करते. कारण प्रॉपर जायवळ करायचं आहे, त्याचं अजून जायवळ केलेलं नाही आहे. तर बघा आमचा नॉटी श्रियान. नन्नाची माझी खेळ चालू झाली. दूध मस्त तापून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी ही जी चपाती केली आहे तुपाची ती मी अशी चांगली असं टाकून ठेवते भिजत. आणि मग याच्यामध्ये मी 2 खजूर, 2 काजू आणि बदाम क्रश करून टाकते याच्यामध्ये. खजूरच्या मस्त बिया काढून घेतलं आणि मग याच्यामध्ये असं करून टाकते. आणि मग हे काजू वगैरे असं त्यामध्ये क्रश करून टाकते. आता हे गरम आहे तर असंच मस्त भिजत ठेवते 5 मिनटं आणि मग मस्तपैकी क्रश करते. मस्त रेडी केलं आहे. नाही थोडं ना क्रंचीच ठेवलं आहे कारण मग त्याचे आता दात आले आहेत ना तर तो चावून खातो व्यवस्थित. मस्त आता आंघोळ वगैरे केली. पण माझं स्किन केअर खूप इम्पॉर्टंट आहे. तर मी सकाळचं रोज स्किन केअर करते. तर तुम्हाला दाखवते माझं स्किन केअर तुम्हाला आज. तर मी सगळ्यात पहिले लावते मॉइश्चरायझर. कारण मॉइश्चरायझर खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या स्किनसाठी. मी यूज करते मॉइश्चरायझर. आता कसं मी इकडे केनियाला राहते तर त्यामुळे ना इथे स्किन खूप ड्राय होते. कारण ना इथला वेदर ना एकदम फिक्स नसतो. कधी गरमी असते, कधी पाऊस पडतो आणि कधी म्हणजे एवढी थंडी असते ना काय विचारू नको. त्यामुळे मी मग असं मॉइश्चरायझर वगैरे मी इथे येऊन लावायला लागली आहे सगळं मॉइश्चरायझर वगैरे. इंडियाला काय एवढं काय लक्ष नाही द्यायची स्किनवर, पण इथे ना स्किन म्हणजे खूप ड्राय होते. तर त्यामुळे मला मॉइश्चरायझर लावायची गरजच लागते. आणि कसं पहिला जियान छोटा होता इंडियाला आणि मग टाईमच नाही भेटायचं. पण आता मी माझ्याकडे लक्ष देते कारण इथे मेड आहे असल्यामुळे ना थोडं श्रेयांना खेळवते, खाली नेते खेळायला माझ्या आंघोळीच्या टायमाला. तर मग माझं होऊन जातं असं सगळी कामं हळूहळू. तर झालं माझी मॉइश्चरायझरला बघा मस्तपैकी एकदम थोडं ऑइली असं स्किन वाटते मग मॉइश्चरायझर लावल्यावर. नाही तर माझी पूर्ण स्किन ड्राय होऊन जाते. तर जर लावून झाल्यावरती तर 5 मिनटं असं ठेवून देते आणि त्याच्यानंतर मग मी विटॅमिन सीचं सिरप वापरते. खूप छान आहे. तिथले प्रोडक्ट ना मला खूप आवडतात. थोडे एक्सपेन्सिव्ह आहेत पण ठीक आहेत, वर्थ आहे. स्किन केअर तर केलंच पाहिजे ना आपल्याला. मी तर आता माझ्या स्वतःकडे खूप लक्ष देते आणि मी खूप एन्जॉय करते. मला नवरा सगळं माझं घेऊन देतो. नवऱ्याचा सपोर्ट असला ना की आपण सगळं काही करू शकतो. आणि माझा नवरा खूप सपोर्टिव्ह आहे. तर बघा मस्तपैकी लावली मी सिरम. श्रियांना काय करतो ते सिरम वरचं ते झाकण आहे ना ते चावायला बघतो. त्यामुळे तो नसला ना की तरच माझं स्किन केअर होतं. म्हणून मी सकाळची 6:30ला उठल्यावर आंघोळ नाही होत माझी.
मी नंतर आरामात करते जेव्हा माझी मेड येते, कारण मग ती श्रियांला घेते त्याच्यानंतरच माझी आंघोळ होते. मग सिरम थोडा वेळ ठेवून झाल्यावरती लावते सनस्क्रीन. घरी असो किंवा बाहेर जाऊ सनस्क्रीन तर थोडीशी लागतेच मला. आणि हे स्किन केअर रुटीन ना मी आता कंटिन्यू इथे ठेवलेलं आहे. इंडियाला कसं गॅप पडायचं 10-15 दिवस केलं मग नंतर कंटाळा यायचं नाही करायची, पण आता मी इथे हे कंटिन्यू करते कारण माझ्या चेहऱ्यामध्ये पण थोडा फरक होत चालला आहे आणि ना मला थोडं फ्रेश वाटतं असं हे सगळं लावल्यावरती. नाहीतर मग ते ड्राय स्किन घेऊन फिरायचं आणि खूप एकदम विचित्र वाटायचं, पण आता मला खूप छान वाटतं हे सगळं लावल्यावरती. बघा तुम्ही बघू शकता लावल्यावरती बघा कसा चेहरा होतो माझा. बघा नाहीतर ना खूप असं तुम्ही असं माझ्या म्हणजे असं नख जरी मारला ना तरी एवढी ड्राय स्किन आहे माझी. आणि इथे ना आता सध्या गरमी खूप चालू झालेली आहे त्यामुळे सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझरची तर खूप गरज असते. तर झालं माझं सनस्क्रीन आणि लाव. तुम्ही सांगा कसं वाटलं ते. आता मी तुम्हाला घेऊन जाते आमच्या घरातल्या एकदम महत्त्वाच्या स्थानावरती आणि जिथे मला दिवसभर जरी ठेवलं ना तरी पण एकदम माझं मन शांत राहतं, ते की आहे आमचं देव. तर बघा हे आमचं एकदम महत्त्वाचं स्थान आहे आमच्या घरामध्ये आणि सर्वस्व म्हणजे बोलतात ना माझं सर्वस्व हे आहे. स्वामी आई म्हणजे माझं सर्वस्व. तर माझी मैत्रीण आलेली त्या दिवशी तर ती मला गोंड्याची फुलं देऊन गेलेली. तर बघा किती सुंदर वाटत आहेत गोंड्याची फुलं. तर सगळ्यात पहिली आंघोळ वगैरे करून पहिली माझी स्वामींची आंघोळ पूजा सेवा सगळं काही असतं आणि त्याच्यानंतर माझी सगळी कामं. किती सुंदर गोंड्याची फुलं वाटत आहेत बघा. थोडीशी होती एक्स्ट्रा तर मी इथे सजवून टाकली, दाराजवळ पण ठेवली आहे. तर हे आमच्या घरातलं एकदम महत्त्वाचं स्थान आहे आणि इथे पण आहेत माझे स्वामी. हे पहा. तर आई गेल्यापासून माझ्या आई माझं सर्वस्व म्हणजे माझी स्वामी आई. हीच माझी आई आणि हेच माझे सर्व काही आहे की नाही. खूप सुंदर माझं महत्त्वाचं स्थान आणि मी इथे दिवसभरही बसून राहू शकते. मी सेवा करते जेव्हा श्रियान झोपतो, संध्याकाळचाही झोपतो कधी तेव्हा मी सेवा करायला बसते. मला इथे खूप आवडतं, मन शांत आणि प्रसन्न वाटतं. तर बघा माझं आवडतं स्थान. गोंड्याच्या फुलांमुळे किती शोभा येते बघा. इथे तर सगळ्या प्रकारची फुलं तशी भेटतात, पण माझ्या मैत्रिणीकडे मस्त गोंड्याची फुलं झालेली तर ती घेऊन आलेली तर मी मस्तपैकी सजवली. नक्की कमेंट करून सांगा मी स्वामींना कसं सजवलं आहे. देवपूजा माझी झालेली आहे आणि श्रियांला पण मी ब्रेकफास्ट बनवला आणि मग मेड त्याला खाली घेऊन गेली खेळायला. तोपर्यंत माझा मी गरमागरम चहा बनवून घेतला आणि म्हटलं तुमच्यासोबत गप्पा मारूया. आजकाल ना वेदर असं एवढं खराब होतं आहे, कधी ऊन येते कधी मग थंडी लागते आणि मला इकडे प्रचंड थंडी लागते. इकडची थंडी मला सहन होत नाही. ॲक्च्युली मला इंडियाची पण नाही होत थंडी सहन, मला थंडी बोलली की एकदम त्रास. चला तर मग तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.